पोलीस का इथे आले? गुलाबने माझं नाव घेतलं होतं का? जे मॅडम इथे काय 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 काम आहे तुमचं? मिळणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. आधी मला तर माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळू दे. युवराज खांडेकर आता काय केलं त्याने? आय मीन युवीने काहीच केलेलं नाहीये. माझा नवरा आहे तो. आणि तुम्ही मॅडम डायरेक्ट घरी कसं काय आलात? नाही काय आमच्याकडे आता पाहुणे आलेत ना, तर मॅडम प्लीज तुम्ही नंतर याल का? बायको गप बसायचं. तूच ना युवराज खांडेकर? या ये ना, ये असं समोर ये ना. हॅलो. खांडेकर म्हणजे खूप ओळखी असतील ना तुमच्या? हो. काय झालंय म्हणजे कळलंच तर बरं झालं असतं. सांगते ना, सांग. ये ये ना, सांगते. हे बघ, मला सांग, याला ओळखतोस? ज्याचं कौतुक करत होती त्यानेच काहीतरी केलेलं दिसतंय. हे बहुतेक काहीतरी झालं. याला ओळखतोस का? हे बघा, तुम्ही माझ्या मुलाशी या आवाजात बोलायचं नाही. या सुरात त्याच्याशी बोललेलं मी खपवून घेणार नाही. मग आज जा. पुढची 10 मिनिटं ना मी विचारल्याशिवाय काही बोलूच नका. काय गोंधळ आहे? काय काय झालं? अरे काय झालं मॅडम? खांडेकर साहेब, नमस्कार. 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 काय हल्ली तुमची तब्येत बरी नसते असं कळलं, दयानंद खांडेकर साहेब. तुम्हाला कसं काय? कसं काय म्हणजे? अहो, बातम्या काय फक्त न्यूज चॅनलवालेच ठेवतात का? आम्ही पोलीसवाले सुद्धा ठेवतो बातम्या. मलाही माहिती आहे की हा केदार तुमचा मोठा मुलगा, तारिणी, निशी, पद्मिनी मॅम, युवराज. बरोबर ओळखलं की नाही? चल मग आता तू पण पटकन ओळख. कोण आहे हा? नाही हा एक मॅडम. नाही मी म्हटलं ना, मला खरंच माहित नाही. माझ्या व्यक्तीशी काही संबंधच नाहीये. म्हणजे मी कुठे हो असं रिलॅक्स रिलॅक्स. पाणी हवंय का? पाणी 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 द्या. कोण पाणी द्या. त्याला पाणी हवंय. थँक्यू. नाही पाणी नको मला. पाणी पी. या इथे अशा अचानक मला पण नाही कळत आहे. ए कुसूर कुसूर, तुमच्याकडे पण येणार आहे? दे दे दे. आता सांग, कुठे पाहिलं होतं याला? मी सांगतोय खरंच मला नाही माहित हा कोण आहे. म्हणजे मला काय करताय तुम्ही? मॅम ठेव. काय करताय तुम्ही? सांग कुठे भेटलाय त्याला? भेटलो असेल एमएनएनच्या आमच्या एवढ्या मीटिंग असतात. मी कधीतरी भेटलो असेल यालाही. कधीतरी का रेग्युलर भेटत होतास? मला नाही आठवत आहे. हे काय चाललंय मला? तुम्ही हा अजूनही खोटं बोलतोय. हे प्रेशराईज करतायत मला. हे काय सध्या तुमचं काय चाललंय? मगाचपासून तो म्हणतो ना तुला नाही आठवत आहे. तुम्ही का त्याच्यावर दबाव आणताय? दबाव तर मी अजून आणलेलाच नाहीये. प्रेमानेच बोलते मी. इनफॅक्ट अजून खूप पद्धती येतात मला, पण त्या झेपणार नाहीत तुमच्या लाडक्या लेकाला. नाही नाही नाही, एक मिनिट मॅडम. काय 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 चाललंय हे मला जरा कळेल का?
नाही म्हणजे आम्हाला तुमच्या कामामध्ये अडथळा आणायचा नाही आहे, पण काय चाललंय काय हे? म्हणजे हे कशा संदर्भात चाललंय काही कळू द्या तर आम्हाला. ज्याला कळायचंय त्याला कळलंय, पण तरी सुद्धा सांगते. युवराज, चालेल ना, सांगू ना? आणि तुम्ही तर खोटं बोलणार नाही याच्यावर खात्री आहे माझी, कारण तुम्ही MNNचे एक्स CEO आहात ना. काय हो, पण तरी सुद्धा घरात काय चाललंय तुम्हाला माहित नसतं? मी सांगते. रिसेंटली एका रेव पार्टीमध्ये ह्या माणसाला पकडलं. गुलाब नाव आहे याचं, मोठा गुन्हेगार आहे. आणि आम्हाला असा संशय आहे की युवराजचे ह्याच्याबरोबर संबंध होते. काय अगं काय चाललंय हे? आता तरी पद्मिनी त्याचं कौतुक करत होती ना. ऐका ना, मला वाटतं ना यांचा काहीतरी गैरसमज झाला. ते काय झालं ना, माझ्या युवराजला अडकवण्यासाठी काहीतरी करतायत हे. हा, पण आता पार्टी संपली, आपण निघा ना. पार्टी आपण नंतर करूया. हा, तुम्ही निघा ना. हा, भेटूया. हा, बाय. सॉरी, बाय. गेले. आता तर बाहेरचे सुद्धा गेले. आता काय घरातलेच आहेत ना. आता सांग, कुठे भेटला होतास याला? तुम्ही ना माझ्या मुलावर खोटे नाटे आरोप करताय. काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा सांगते ना तू. हे बघा, याला कुठे पाहिलं तुम्ही? नाही. बायको, नाही. अगं बघ तर आधी. हो, बायको आहे ना मी त्याची. मला माहिती आहे माझा नवरा कोणाला भेटतो, कोणाशी कॉन्टॅक्ट असतो. आणि युवी माझं काहीच लपवत नाही असं. नाही एवढंच म्हणायचं. तू ग. नो. नाही, कमाल आहे. तुम्ही पाहिलंय कधी या घरात किंवा युवराजच्या बरोबर कुठे? नाही नाही नाही, याला घरात सुद्धा पाहिलेलं नाही आणि युवराज सोबत सुद्धा नाही पाहिलेलं मी. तू रे, मी नाही हरकत नाही, तू सांग. मी युवराजचा मित्र एका कामासाठी आलो होतो इकडे. कसलं काम? ॲक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत. बोल ना.